झालंय आपलं उन्हाळा स्पेशल शरीर आणि डोकं थंड ठेवणारं नाचणीचं आंबील. चवीला खूप छान लागतं, नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया नाचणीचं आंबील. फक्त एका माणसासाठी मी आंबील बनवणार आहे. इकडे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि आपण 1 चमचा नाचणीचं पीठ घेऊया आणि पिठाच्या सगळ्या गाठी फोडून घेऊया. पूर्णपणे गाठी फोडायच्या. सोबत मी 1 कप ताक ठेवलेलं आहे, ते ताक पण घालणार आहे. चवीपुरतं मीठ घालूया. हे बघा, इकडे मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळी आली. आता जे आपण हे आंबिलासाठी पीठ केलंय ना, नाचणीचं पीठ आणि ताक एकत्र केलंय, तर ते आपण घालूया आणि ढवळून घेणार आहोत. आंबील हे पातळच असतं, फार घट्ट नसतं. आणि नाचणीचं आंबील पौष्टिक आहे, उन्हाळ्याचं थंडगार पोटाला. तर आता आपण ते हलवून घेऊन शिजवून घेऊया. आता पिठाला उकळी आली आहे. आपण त्याच्यामध्ये 4 पाकळ्या लसूण ठेचून घालणार आहोत. लसणामुळे आंबीलला अतिशय छान चव येते. आणि मी अगदी थोडासा माझ्याकडे मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आहे, म्हणजे मिरची आणि जिरं मी दळून घेतलेलं आहे, ते घालूया. आणि लोणी आहे माझ्याकडं, तर मी लोणी घालते. मी आता ताक बनवलं ना, त्याचं लोणी निघालं, तर आंबीलमध्ये घालून घेऊया. लोण्यामुळे आंबीला एक खास वेगळी चव येते, मस्त एकदम. तर आता आपण हे आंबील आपलं तयार झाले, फक्त शिजवायचं आहे. शिजवून घेऊया. हे बघा, उकळे आलेली आहे आणि आता आंबील आणखीन 5 मिनिट आपण शिजवून घेऊया. तयार झालं आपलं उन्हाळा स्पेशल नाचणीचं आंबील. पौष्टिक आहे, शुगरवाल्यांसाठी अतिशय चांगली रेसिपी आहे. नक्की बनवा आणि उन्हाळ्याच्या दिवसात नक्की खा. आजारी माणूस असेल आणि काही खात नसेल तर हे आंबील त्यांना दिवसातून 2दा तरी बनवून द्या. नक्की त्यांना बरं वाटणार आणि अंगात ताकद येणार. तर नक्की बनवा. आता आपला आंबील तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते. हे बघा, खूप छान तयार झालेला आहे. पौष्टिक मेनू आहे, नक्की बनवा.